नमस्कार, आपण पाहत आहात वरती नवीन असाल ट्री अटॅच सबस्क्राईब करा। आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक धक्कादायक घटना ज्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे। एका तरुणीवर तिच्या नातेवाईकाकडून अत्याचार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही घटना सामाजिकदृष्ट्या गंभीर आहे आणि महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करत आहे। स्थानिक पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे। पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सामाजिक संघटनांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदेशीर कारवाई होण्याची मागणी केली आहे। छवांच्या अनुपस्थितीत नातेवाईकांनी तिच्यावर अत्याचाराचा आरोप आहे। घटनेनंतर पीडितेने धैर्य दाखवत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे। पोलिसांनी सांगितले की आरोपी विरोधात कठोर कारवाई केली जाईल आणि पीडितेला सर्व आवश्यक वैद्यकीय आणि मानसोपचार मदत पुरवली जाईल। स्थानिक नागरिक म्हणाले की ही घटना ऐकून सर्वच हादरले आहेत। नात्यांमधून अशी घृणास्पद कृती होईल यावर विश्वास बसत नाही। त्यांनी प्रशासनाला आवाहन केले की दोषींना कठोर शिक्षा मिळावी जेणेकरून भविष्यात कोणीही असा प्रकार करण्याचे धाडस करणार नाही। समाजात महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे। छवांच्या अनुपस्थितीत नातेवाईकांनी तिच्यावर अत्याचाराचा आरोप आहे। घटनेनंतर पीडितेने धैर्य दाखवत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे। पोलिसांनी सांगितले की आरोपी विरोधात कठोर कारवाई केली जाईल आणि पीडितेला सर्व आवश्यक वैद्यकीय आणि मानसोपचार मदत पुरवली जाईल। स्थानिक नागरिक म्हणाले की ही घटना ऐकून सर्वच हादरले आहेत। नात्यांमधून अशी घृणास्पद कृती होईल यावर विश्वास बसत नाही। त्यांनी प्रशासनाला आवाहन केले की दोषींना कठोर शिक्षा मिळावी जेणेकरून भविष्यात कोणीही असा प्रकार करण्याचे धाडस करणार नाही। समाजात महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे। या घटनेने समाजाला एक महत्त्वाचा धडा दिला आहे। महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे। प्रशासनाकडून सखोल तपास सुरू असून आरोपीवर कायद्याने कठोर कारवाई होईल। समाजाने महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे।